कोकणातून रोजगारासाठी होणारं स्थलांतर हा वर्षानुवर्षांचा प्रश्न. पण आता याच कोकणात रोजगार निर्माण करण्याचा आणि तरुणांना पुन्हा आपल्या मातीत आणण्याचा रिव्हर्स मायग्रेशनचा नवा अध्याय सुरू होतोय. सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या 150 कोटींच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बोट निर्मिती प्रकल्पाची तळवणे इथं पायाभरणी होणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, कोकणात उद्योग यावेत आणि नोकरीसाठी बाहेर जाण्याऐवजी रोजगारासाठी इतरांना कोकणात यावं हा विचार पुढे नेत हा प्रकल्प उभा राहतोय. पालकमंत्री नितेश राणे यांनी रिव्हर्स मायग्रेशन आणि स्थानिक रोजगार निर्मितीचा मुद्दा यापूर्वी कोकणसात लाईव्हच्या मुलाखती दरम्यान मांडला होता. आता त्याच दिशेनं तळवणीच्या भूमीत प्रत्यक्ष प्रकल्पाची पायाभरणी होते. म्हणूनच हा केवळ भूमिपूजनाचा सोहळा नाही, तर सिंधुदुर्गच्या औद्योगिक भवितव्याची नांदी ठरणार एवढं निश्चित. सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासासाठी 15 ऑगस्ट हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. कारण वर्षानुवर्षे रोजगारासाठी मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या कोकणातील तरुणांसाठी आता रिव्हर्स मायग्रेशनची चर्चा प्रत्यक्षात येण्याच्या दिशेनं पहिलं मोठं पाऊल पडत आहे. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे इथं तब्बल 150 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत अत्याधुनिक इलेक्ट्रिक बोट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. आणि विशेष म्हणजे हा केवळ एक उद्योग नाही, तर स्थानिकांना रोजगार, कोकणात गुंतवणूक आणि सागरी क्षेत्राला नवी दिशा देण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रकल्प म्हणून याकडे पाहिलं जात आहे. सुमारे 22 एकर जागेवर उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पातून इलेक्ट्रिक बोट निर्मितीला चालना मिळणार आहे. हरित सागरी वाहतुकीच्या दिशेनं महाराष्ट्राचं पाऊल आणखीन पुढे जाणार असून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जहाज बांधणी उद्योगाला सिंधुदुर्गच्या मातीत सुरुवात होणार आहे. पण या प्रकल्पाची चर्चा केवळ गुंतवणुकीपुरती नाही, तर कोकणातील युवकांना नोकरी आणि रोजगारासाठी परजिल्ह्यात किंवा परराज्यात जाण्याची वेळ येऊ नये, स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या दृष्टीनं हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी काही काळापूर्वी रिव्हर्स मायग्रेशन आणि स्थानिक रोजगार निर्मितीचा मुद्दा सातत्यानं मांडला होता. कोकणसात लाईव्हला दिलेल्या सदिच्छा भेटीनंतर झालेल्या मुलाखतीतही त्यांनी स्थानिक युवकांसाठी रोजगाराची संधी निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली होती. सागरजी, मी माझ्या कारकिर्दीमध्ये रोजगार निर्मिती हा माझ्यासाठी अतिशय प्राधान्य आहे. रिव्हर्स मायग्रेशन ज्याला आपण म्हणतो, बाहेर गेलेली आपली जी तरुण मुलं आहेत ती परत आपल्या जिल्ह्यामध्ये कसं आणता येईल, त्यांना इकडे नोकरी धंदा कसा देता येईल, त्यासाठी मी पहिल्या वर्षापासूनच प्रयत्न सुरू करतोय. कारणं देणार नाही, पण 29 पर्यंत जे ह्या 5 वर्षामध्ये किमान मी 20 ते 30% जे गोवा, मुंबई, पुणा, कोण आंतरराष्ट्रीय देशावर गेले ते सगळ्या मुलांना, जास्तीत जास्त मुलांना नोकऱ्या दर्जाच्या, तिकडे अगर 30,000ची नोकरी असेल, 50,000 पगारची नोकरी असेल, तर त्यात 50-55,000ची नोकरी मी माझ्या जिल्ह्यात त्यांना देऊन मी दाखवणार आहे आणि त्यांना परत आपल्या जिल्ह्यामध्ये आणणार आहे. आता त्या भूमिकेच्या दिशेनं तळवणे इथं प्रत्यक्ष प्रकल्पाची पायाभरणी होते. म्हणूनच हा प्रकल्प केवळ भूमिपूजनाचा कार्यक्रम नाही, तर कोकणात उद्योग आणण्याच्या आणि स्थानिक रोजगाराच्या दिशेनं सुरू झालेली एक नवी वाटचाल आहे. शनिवारी 15 ऑगस्टला दुपारी 3 वाजता तळवणे इथं या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. एकीकडे कोकणातून होणारं स्थलांतर थांबवण्याची चर्चा, दुसरीकडे स्थानिकांना रोजगार देण्याचं आव्हान आणि आता तळवणीच्या मातीत उभा राहणारा 150 कोटींचा इलेक्ट्रिक बोट निर्मिती प्रकल्प सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासासाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. स्थानिक युवकांसाठी रिव्हर्स मायग्रेशनचं हे पहिलं मॉडेल ठरेल असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. पण तळवणीतील या प्रकल्पापासून सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होते, ही संपूर्ण कोकणवासियांसाठी दिलासा देणारी बाब आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकणसात लाईव्ह.